हॅलो, मी शेफ दिग्विजय भोसले आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मस्त अशी चटपटीत आणि झणझणीत रेसिपी जी आहे शेजवान सॉसची रेसिपी। ती कशी करायची आपण पाहू। आता शेजवान सॉस बनवायला मी पॅन ठेवलेला आहे गरम करायला। त्यामध्ये मी साधारण 250 ते 300 ml तेल टाकतोय। आता तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात मी साधारण 70 ग्रॅम असं बारीक चिरलेला लसूण टाकून घेतोय। 30 ते 40 ग्रॅम बारीक चिरलेलं आलं, हे दोन्ही छान भाजून घ्यायचं। आता जसं की तुम्हाला दिसतंय छान आपलं असं आलं लसूण आपण भाजून घेतलेलं आहे। यात साधारण 250 ग्रॅम बारीक चिरलेला कांदा आपण टाकतोय आणि ह्यालाही चांगलं शिजवून घ्यायचं। तर छान आपला कांदा भाजलेला आहे। यामध्ये साधारण 150 ग्रॅम मी लाल मिरचीची पेस्ट टाकतोय। आता ही लाल मिरची काय केलेली आहे, लाल मिरची गरम पाण्यात एक अर्धा पाऊण तास भिजत ठेवलेली आहे। त्यानंतर ह्याला थोडंसं त्यात लसूण टाकून बारीक वाटून घेतलेलं आहे। आता रेड चिली पेस्ट सोबत मी स्टार अॅनिसी टाकतोय, बदाम फूल। यामुळे काय होईल, एक छानसा फ्लेवर येईल आपल्या सॉसला। आता आपली छान रेड चिली पेस्ट सुद्धा भाजून झालेली आहे। ह्यामध्ये मी एक 4 ते 5 टेबल स्पून टोमॅटो सॉस ऍड करतोय, 1.5 टेबल स्पून सोया सॉस ऍड करतोय, ग्रीन चिली सॉस 1 टेबल स्पून, रेड चिली सॉस, हाफ टी स्पून व्हाईट पेपर पावडर, हाफ टी स्पून ब्लॅक पेपर पावडर, चवीनुसार मीठ। आता ह्यामध्ये 2 ते 2.5 टेबल स्पून व्हिनेगर ऍड करतोय, कारण एक 2.5 ते 3 टेबल स्पून शुगर, आणि ह्याला कॉन्स्टंट स्टर करत राहा, नाही तर खाली आपली सॉस जो आहे आपला तो खाली चिकटेल। तो चिकटू नये म्हणून आपण स्टर करत राहणं गरजेचं आहे। आता आपला शेजवान सॉस तयार आहे, त्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। हा तुम्ही फ्राईज सोबत, ब्रेड सोबत, चपाती सोबत, डोशा सोबत कशा सोबतही खाऊ शकता, आणि विशेष म्हणजे हा 20 ते 25 दिवस आरामात टिकतो।